महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शरद पवारांना भीती। पुरोगामी विचारांची परंपरा हे महाराष्ट्राचं सुदैव असं मतही व्यक्त। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। नीट याचिकांवरच्या सुनावणीमुळे मागच्या वेळी सुनावणी लांबली होती। मुंबईची पाणी कपात आजपासून मागे। धरणांमध्ये मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध। पावसाच्या विश्रांतीमुळे कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत 1 फुटानं घट। सांगलीतही कृष्णेची पातळी 38 फुटांपर्यंत कमी झाल्यानं पुराचा धोका टळला। पुण्यातल्या खडकवासला धरणातून 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद। मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या किमती 100 पार। टोमॅटो 120 तर कडधान्यांचीही 100 पार। वादग्रस्त मनुस्मृतीमधले श्लोक प्रस्तावित अभ्यासक्रमातून वगळण्याचा अखेर निर्णय। जवळपास 4000 हरकतींनंतर SCRTचा फैसला। पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा। हजर होण्याच्या मदतीला 6 दिवस उलटल्यावरही UPSC जाब विचारण्यास तयार नाही। तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उरणमध्ये मोर्चा। दरेकर, नितेश राणे, किरीट सोमय्यांचा लव्ह जिहादमधून हत्या झाल्याचा आरोप। भारताला आजही पदकाची आशा। मनू भाकरनंतर रमिता जिंदालही अंतिम फेरीत दाखल, तर अर्जुन बबूताही पुरुष नेमबाजांच्या 10 मीटर एअर रायफल अंतिम फेरी। श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय। 7 विकेट्सनं पराभव करत टीम इंडिया 2-0 आघाडीवर। ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द फडणीस यांचं आज 100रीत पदार्पण। पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत श्री द 100 महोत्सवाचं आयोजन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।